व्यक्त करणार। राऊत साहेब, गेल्या 2 ते 3 दिवसात बघतो आहे आपण, तुम्ही असं म्हणाल की हा पवार कुटुंबाच्या अंतर्गत विषय आहे, पण पवार कुटुंब हे राजकीय पार्श्वभूमी आणि इतक्या वर्षाचा प्रदीर्घ अनुभव राजकारणातला समाजकारणातला असल्यानं आणि अलीकडच्या काळातलं राजकारण बघता 3 दिवसांपासून शरद पवार हे सुनेत्रा पवारांना भेटत आहेत, त्यांच्या जय पवार पार्थ पवार यांच्याशी बैठका सुरू आहेत। काल पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यात चर्चा सुरू असताना ते रोहित पवार म्हणजे जे एक राजकीय दृष्ट्या विभक्त झालेलं कुटुंब होतं, राजकीय दृष्ट्या म्हणतात बघा, राजकीय दृष्ट्या बघा, आता ठाकरे कुटुंब आहे, राजकीय मतभेदामुळे काही वेगळे मार्ग स्वीकारले, पण शेवटी कुटुंब म्हणून तेव्हाही एक होतं आणि आजही एक आहे। राजकारणाच्या मतभेदापलीकडे कुटुंबावर त्या मतभेदाची काळी छाया पडता कामा नये, या मताचा महाराष्ट्र आहे। कुटुंब टिकली पाहिजे आणि पवार कुटुंब आणि ठाकरे कुटुंब ही महाराष्ट्रातली 2 प्रमुख कुटुंब आहेत। ती फक्त राजकीय कुटुंब नाहीत, त्याने महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलेलं आहे, महाराष्ट्राला मार्गदर्शन करण्याचं काम केलेलं आहे। सन्माननीय शरद पवार हे त्या कुटुंबातले अत्यंत ज्येष्ठ असे भीष्म पितामह ज्याला म्हणतात, असे ते पुरुष सिंह आहेत आणि त्यांच्या कुटुंबातील एक महत्त्वाची व्यक्तीचं दुर्दैवी निधन झाल्यावर त्या कुटुंबाला आधार देणं हे पवारसाहेबांचं काम नाही का? ते आहे, ते त्यांचं कर्तव्य बजावत आहेत। तुम्ही त्यात राजकारण कशा करता पाहताय? सुनेत्रा ताई पवारांनी त्यांचा पती गमावला आहे, उपमुख्यमंत्री वगैरे बाजूच्या गोष्टी आहेत हो। त्यांची जी 2 मुलं आहेत, मला वाटतं पार्थ आणि जय, यांनी त्यांचे वडील गमावलेले आहेत। अशा वेळेला आजोबा म्हणून त्यांचं काम आहे पवारसाहेबांचे, ते कर्तव्य बजावत आहेत। बोला, बोलिये, बोलिये, बोलिये। मुंबईच्या महापौर पदाची निवडणूक होते आहे, काही वेळातच भाजप आपला उमेदवार जाहीर करेल आणि शिंदे शिवसेना उपमहापौर पदाचा उमेदवार जाहीर करेल। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात काही निर्णय झाला आहे का की ही निवडणूक लढवायची? निर्णय झाल्याबरोबर आम्ही तुम्हाला कळवू आजच, आणि आजच दुपारपर्यंत। आज गोष्ट अशी होते की महापौर पदाची एकीकडे चर्चा होते, त्याच बाजूला स्वीकृत नगरसेवक हे तुमच्या वाटलं 3 येणार, ठीक आहे, लहान विषय, बोलिये।